Name each picture and use it to make a meaningful phrase. Some useful words have been given. आपल्याला इथे काही पिक्चर्स दिलेले आहेत आणि काही वर्ड्स. त्याच्यापासून मिनिंगफुल असं सेंटेन्सेस आपल्याला तयार करायचे आहेत. एक्झाम्पल त्यांनी आपल्याला दिलेलं आहे ॲपल. ॲपल कसं आहे? बिग आहे, रेड आहे आणि स्वीटसुद्धा आहे. तर आपलं सेंटेन्स कसं तयार होणार? अ बिग रेड स्वीट ॲपल. तर चला मग असेच काही पिक्चर्स आणि वर्ड्सपासून मिनिंगफुल सेंटेन्सेस तयार करूया. या लेसनमध्ये आपण ए आणि ॲनचा यूज कुठे आणि कसा करायचा ते बघणार आहोत. जेव्हा AEIOU या अल्फाबेटनी जे वर्ड्स स्टार्ट होतात त्याला वॉवेल्स म्हणतात आणि या व्यतिरिक्त जे अदर अल्फाबेट्स आहेत त्याला कॉन्सनंट असं म्हटलं जाते. नेहमी वॉवेल्सनी सुरू होणाऱ्या अल्फाबेटसमोर ॲन म्हणजे ॲनचा यूज केला जातो, तर कॉन्सनंटनी सुरू होणाऱ्या वर्ड्ससमोर एचा यूज केला जातो. तो कुठे आणि कसा करायचा ते आपण आता पुढे बघूया. येथे आपण रिबनचं पिक्चर पाहिलेलं आहे आणि वरती 2 वर्ड्स आहेत लॉंग आणि रेड. त्यापासून सेंटेन्स तयार होणार अ लॉंग रेड रिबन. आता एल हा वर्ड आहे कॉन्सनंट म्हणून त्याच्यासमोर आपण एचा यूज केलेला आहे. आता आपलं दुसरा वर्ड आहे ग्रीन आणि ब्युटिफुल. त्याच्यापासून आपला सेंटेन्स तयार होणार अ ग्रीन ब्युटिफुल पॅरेट. पुन्हा जी हे कॉन्सनंट आहे म्हणून आपण इथे एचा यूज केला आहे. या ठिकाणी आपलं 2 वर्ड्स आहेत रेड आणि न्यू. पिक्चर आहे अम्ब्रेला म्हणून आपलं सेंटेन्स तयार होईल अ रेड न्यू अम्ब्रेला. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यायची, आर हा कॉन्सनंट आहे म्हणून आपण त्याच्यासमोर ए हे आर्टिकल यूज केलं. पण फक्त जर आपण अम्ब्रेला हा वर्ड यूज केला असता तर त्याच्यासमोर ॲन हे आर्टिकल यूज केलं असतं कारण की यू आहे वॉवेल्स. या ठिकाणी पिक्चर आहे आईसचं आणि आपले 2 वर्ड्स आहेत कोल्ड आणि बिग. आपलं सेंटेन्स तयार होणार अ कोल्ड बिग आईस. आपलं नेक्स्ट पिक्चर आहे हाऊस. आता वर्ड्स आहेत बिग ब्युटिफुल येलो. मग आपलं सेंटेन्स तयार होणार अ बिग ब्युटिफुल येलो हाऊस. या ठिकाणी आपलं पिक्चर आहे व्हॅनचं आणि वर्ड्स आहेत क्लीन बिग वॉयलेट म्हणून आपलं सेंटेन्स होईल अ क्लीन बिग वॉयलेट फॅन. नेक्स्ट पिक्चर आहे आपलं ऑरेंजचं आणि आपले वर्ड्स आहेत राईप स्वीट ज्युसी म्हणून आपण सेंटेन्स तयार करूया राईप स्वीट ज्युसी ऑरेंजेस. यानंतर आपले वर्ड्स आहेत पिंक आणि सॉफ्ट आणि पिक्चर आहे कुशन म्हणून आपला सेंटेन्स होईल अ पिंक सॉफ्ट कुशन. यानंतर आपण पिक्चर बघतो आहे रॅटचं आणि इथे एक आपले वर्ड्स आहेत ब्लॅक स्मॉल आणि लिटिल म्हणून आपलं सेंटेन्स तयार होईल अ ब्लॅक स्मॉल लिटिल माऊस. येथे आपण पिक्चर बघतो आहे बिस्किटचं आणि आपले वर्ड्स आहेत क्रंची राऊंड आणि टेस्टी म्हणून आपलं सेंटेन्स तयार होणार अ क्रंची राऊंड टेस्टी बिस्किट. यानंतरचं आपलं पिक्चर आहे स्टार आणि आपले वर्ड्स आहेत ब्राईट आणि शायनी. हे पुन्हा कॉन्सनंट आहे म्हणून स्टार्ट होणार एपासून अ ब्राईट शायनी स्टार. यानंतर पिक्चर आहे मँगो कच्चा आंबा आणि आपले वर्ड्स आहेत अ ग्रीन आणि रॉ म्हणून सेंटेन्स तयार होणार अ ग्रीन रॉ मँगो. आणि यानंतर एक पिक्चर बघतो आहे रॅबिटचं आणि हा रॅबिट आहे क्लीन व्हाईट सॉफ्ट रॅबिट. अशाच प्रकारे तुम्ही या ठिकाणी जे पिक्चर्स दिलेले आहेत ते पिक्चर्स आणि वर्ड्सपासून सेंटेन्सेस तयार करू शकता. कॉन्सनंट असेल तर तिथे ए लावायचं आणि वॉवेल्स असेल तर ॲन लावायचं. मला आशा आहे तुम्हाला हा चॅप्टर समजला असेल. थँक्यू.